discuss about numericals based on the formula Wmax, right? म्हणजेच maximum work done in isothermal reversible process. We know that in isothermal reversible process we get maximum work, right? Okay. परंतु हे न्यूमेरिकल्स पाहण्यापूर्वी आपण त्याचे फॉर्म्युले एकदा रिवाइज करू, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या टर्म्स कोणत्या जागेवरती पुट करायचे आहेत ते. आणि तसं पण तुम्हाला लॉगॅरिथमिक टेबल आणि लॉगॅरिथमिक कॅल्क्युलेशन्स, अँटीलॉग कॅल्क्युलेशन्स प्रॉपरली येत असतील. आणि जर येत नसतील तर प्लीज त्याचे तुम्ही बेसिक्स पाहून घ्या. ओके, ठीक आहे. आता आपण फर्स्ट फॉर्म्युला पाहिला होता आणि तो फॉर्म्युला म्हणजे Wmax इज इक्वल टू, तुम्हाला सर्वांना आठवत पण असेल, Wmax इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. हा फर्स्ट फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला आहे -2.303 nRT log to the base 10 P1 by P2. हे तुम्हाला सर्वांना समजलं ना? न्यूमेरिकल्स मध्ये पाहत असताना आपण प्रॉपरली लक्ष देऊन कॅल्क्युलेशन्स करण्याचा प्रयत्न करायचा. कधी कधी न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेले नसतील, तर हे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट अपॉन मोलेक्युलर वेट, हा फॉर्म्युला आहे. वेट अपॉन मोलेक्युलर वेट. हे जे वेट आहे हे वेट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. 24 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, ओके, 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन असं. पण मोलेक्युलर वेट मग आपल्याला काढावं लागतं. मग आता हे मोलेक्युलर वेट आपण कसं काढायचं? ओके, उदाहरणार्थ ऑक्सिजन आहे, मोलेक्युलर वेट किती झालं? सो मोलेक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू किती आहे? 2 आणि ऑक्सिजनचं ॲटॉमिक वेट 16. सो किती झाले? 32. समजलं? ग्रॅम पर मोल. ठीक आहे ना? ओके, ते एक झालं. उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईडचा आपल्याला मोलेक्युलर वेट काढायचा आहे, तर आपण मोलेक्युलर वेट ऑफ कार्बन डायऑक्साईड कसं काढणार? इज इक्वल टू कार्बन किती आहे या ठिकाणी? एकच आहे. सो 1 इंटू कार्बनचं ॲटॉमिक वेट आहे 12 प्लस ओ किती आहे? 2 इंटू ओचं आहे 16. सो इज इक्वल टू हे झालं समजा 12 प्लस 32. सो व्हॉट इज आन्सर? 44 ग्रॅम पर मोल. ठीक आहे ना? ओके, तर अशा प्रकारचे सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. ॲटॉमिक वेट पण तुम्हाला माहिती आहे. आपण जे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत त्या न्यूमेरिकल्स मध्ये अजून या कन्सेप्ट आपल्या प्रॉपरली क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर हे मोलेक्युलर वेटचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला आले पाहिजे. आपण क्लास 11 मध्ये हे कॅल्क्युलेशन्स पाहिलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर हे दोन फॉर्म्युले अजून एक लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला की Wmax इज इक्वल टू 2.303 nRT log to the base 10 V2 by V1 किंवा -2.303 nRT log to the base 10 P1 by P2. प्रॉब्लेम हा आयसोथर्मल रिव्हर्सिबलचा आहे. हे कसं ओळखायचं? एकतर प्रॉब्लेम मध्ये 2 व्हॉल्यूम दिले असतील किंवा 2 प्रेशर दिले असतील, म्हणजे 2 गोष्टी असतील, किंवा एक प्रेशर दिला असेल, एक कॅल्क्युलेट करायला लावला असेल, परंतु पेरिंग असेल, तर ते तुमचे आयसोथर्मल रिव्हर्सिबल चे प्रॉब्लेम झाले. ठीक आहे, आपल्या लक्षात येऊन जातं. ओके, आणि इरिव्हर्सिबलचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत W इज इक्वल टू -P डेल्टा टी, ते तर सिंपलच आहेत. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला डिस्कशन केलेलं आहे. राईट? ओके, नाउ गो टू द फर्स्ट न्यूमेरिकल. रीड दिस न्यूमेरिकल प्रॉपरली. इन फॅक्ट यू राईट डाउन दिस न्यूमेरिकल इन युअर नोटबुक. या ठिकाणी तुम्ही पॉज करू शकता आणि पॉज करून हा न्यूमेरिकल व्यवस्थित लिहून घेऊ शकता. आणि आपण बघूया या प्रॉब्लेम्स मध्ये काय आहे. ओके, 2 moles of an ideal gas, मेन पॉइंट अंडरलाइन करून घेईल. 2 moles of an ideal gas are expanded. ओके, एक्सपान्शन आहे. आयसोथर्मली म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट अँड रिव्हर्सिबली फ्रॉम 20 लिटर टू 30 लिटर. आता एक्सपान्शन झाले 20 लिटरचं 30 लिटर झाले म्हणजे एक्सपान्शन. परंतु जर 20 लिटरचं 10 लिटर झालं असतं तर मात्र ते होतं तुमचं कॉम्प्रेशन. फ्रॉम 20 लिटर टू 30 लिटर म्हणजे 20 लिटर पासून 30 लिटर पर्यंत एक्सपान्शन झालेलं आहे. सो वी कॅन से दिस इज V1, वी कॅन से दिस इज V2. राईट? ओके, ऍट 300 केल्विन टेम्परेचर पण दिलेलं आहे
कॅल्क्युलेट वर्क डन आणि आर ची व्हॅल्यू युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण मेन पॉइंट अंडरलाईन करून घेतले. प्रथम गिवन डेटा लिहू, गिवन डेटा आणि गिवन डेटा पहा 2 moles ऑफ एन आयडियल गॅस हिअर n इज इक्वल टू 2. आता 2 moles आपल्याला दिले म्हटल्यानंतर आपल्याला सेपरेटली कॅल्क्युलेट करायची गरज नाहीये. 2 moles of an ideal gas are expanded isothermally. So you have to write down process. Okay. So you have to write down process. Process कशी आहे? Isothermal reversible expansion. Isothermal reversible expansion. Right? From 20 liter to 30 liter. So volume V1 is equal to 20 liter. Volume V2 is equal to 30 liter. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये एका खाली एक व्यवस्थित प्रॉपरली लिहून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी स्पेस कमी असतं म्हणून मी एका पुढे एक लिहितोय. टेम्परेचर पण त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी टेम्परेचर आता मी इथं टेम्परेचर लिहून घेतो, तुम्ही मात्र एका खाली लिहा. टेम्परेचर T is equal to 300 Kelvin. राईट. कॅल्क्युलेट वर्क डन आणि आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. आर ची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता. आर इज इक्वल टू किती आहे ते. ओके. वर्क डन विचारलेलं आहे. सो टू फाइंड बनायचं, टू फाइंड वर्क डन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डब्ल्यू मॅक्स फाइंड करायचं आहे. डब्ल्यू मॅक्स कसं, कारण प्रोसेस आहे आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन. ठीक आहे. आर चे युनिट पहा जूल पर केल्विन पर मोल. म्हणजे या ठिकाणी हे जूल मध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर सुद्धा कशा मिळायला येणार आहे, डब्ल्यू मॅक्स जूल मध्ये येणार आहे. ठीक आहे. तर प्रॉपरली हा डेटा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर आपल्याला सोल्युशन तयार करायचं आहे याचं. ठीक आहे. हे तुमचं झालं असेल. ओके. नाउ गो टू द सोल्युशन पार्ट. सोल्युशन. वर्क डन इन, तुम्ही हे या ठिकाणी लिहून घ्यायचं. वर्क डन इन आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन इज गिवन बाय, त्यानंतर करायचा कॉमा, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय, -2.303 nRT log to the base 10 phi2 upon v1. phi2 upon v1. समजलं. W max is equal to -2.303 nRT log to the base 10 v2 upon v1. समजलं या ठिकाणी. ओके. नाउ put the values. -2.303 into number of moles किती आहे त्या ठिकाणी 2, R ची व्हॅल्यू 8.314, T ची व्हॅल्यू 300, राइट. log to the base 10, log to the base 10, व्हॉल्यूम V2 आहे 30 लिटर अपॉन 20 लिटर. ओके. आता हे कॅल्क्युलेशन्स करायचे. सर्व डेटा आपण या ठिकाणी फिलअप केलेला आहे आणि आता आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे. ठीक आहे. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स इझी. ओके. हा जो काय तुमचा आहे मल्टिप्लिकेशन, हे समजा 300 आणि 2 म्हणजे 600, -600 इंटू 2.303 into 8.314 log to the base 10, phi2 आहे 30 आणि 20. समजा कट कट कॅन्सल कॅन्सल म्हणजे या ठिकाणी किती येईल 3/2. ओके. आपण डायरेक्ट 3/2 लिहू म्हणजे फक्त दीडचा लॉग वगैरे काढायचं. आता या तिघांचा गुणाकार करा आणि या तिघांचा गुणाकार करून काय व्हॅल्यू येत आहे ते त्या ठिकाणी फिलअप करून घ्या. ठीक आहे. तिघांचा गुणाकार करून फिलअप करा. ओके. आता हा गुणाकार 600 into 2.303 into 8.314 गुणाकार आहे सिंपल. हा log to the base 10 3/2. सो log पाहिजे, log टेबल घ्या, log टेबल कॅल्क्युलेशन करा. दॅट log इज 0.17
0.17 च्या आसपास येईल. 0.1761. आता या सर्व गुणाकार करा. हे लॉग तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. लॉग टेबल घ्या आणि कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. नाव इज इक्वल टू लॉगचे कॅल्क्युलेशन तुम्हाला या पॉइंट ऑफ टाइम आलेच पाहिजे सर्वांना. ओके. कारण क्लास लेवलमध्ये भरपूर आपण न्यूमेरिकल्स लॉगरिथमच्या सहाय्याने सुद्धा सॉल्व्ह केले आहेत. तर या सर्वांचा गुणाकार करा आणि मायनस येणारे किती उत्तर येते हे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. ओके. जूल एवढं उत्तर येईल. सो देअरफॉर डब्ल्यू मॅक्स इज 2023 जूल. न्यूमेरिकल एकदम इझी होता. सरळ सरळ व्हॅल्यू पुट करायच्या होत्या. ओके. ओके. नाउ रीड द न्यूमेरिकल नंबर 2. 22 grams of CO2 are compressed isothermally reversibly at 298 Kelvin. या दिलेल्या डेटावरून काय समजतं आपल्याला? 22 ग्रॅम ऑफ CO2 म्हणजे वेट ऑफ CO2 इज इक्वल टू दिले 22 ग्रॅम. ओके. त्यानंतर compressed isothermally and reversibly at 298 Kelvin. So temperature is 298 Kelvin. Okay. Initial pressure P1 is equal to या ठिकाणी त्यांनी आपल्याला 100 किलो पास्कल दिले. 100 किलो पास्कल. With the work obtained W is equal to आता आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन असू द्या, आयसोथर्मल रिव्हर्सिबल कॉम्प्रेशन असू द्या, वर्क डन मॅक्सिममच येणार आहे. परंतु एक्सपान्शन मध्ये निगेटिव्ह साइन येईल आणि कॉम्प्रेशन मध्ये पॉझिटिव्ह साइन येईल. When the work obtained is 1.2 किलोजूल. सो 1.2 किलोजूल म्हणजे हे किती झालं? 1.2 into 10⁻³ जूल. कॅल्क्युलेशन जर केले तर 1200 जूल असे येईल. ओके. फाइंड द फायनल प्रेशर. या ठिकाणी तुम्ही 2 फाइंड मारायचं आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फायनल प्रेशर P2 इज इक्वल टू हाऊ मच. राईट. या ठिकाणी मला गिवन डेटा, या ठिकाणी मला 2 फाइंड आउट. आणि आता आपण सोल्युशन कडे जाऊया. सोल्युशन व्यवस्थित डेटा व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊ नये. प्रेशर दिलंय म्हणजे डब्ल्यू मॅक्स इक्वेशन नंबर 1 का इक्वेशन नंबर 2 दॅट इज 2. सो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 P1 by P2. मग सर्व डेटा दिलाय का त्यांनी आपल्याला? चेक करूया. डब्ल्यू मॅक्स दिलेला आहे हे तर माहितच आहे. एन दिलेला नाही, नंबर ऑफ मोल्स. मग आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले पाहिजे. नंबर ऑफ मोल्स म्हणजे आपल्याला माहिती नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट बाय मोलेक्युलर वेट. ओके. मोलेक्युलर वेट ऑफ CO2 इज इक्वल टू मोलेक्युलर वेट ऑफ CO2. वेट किती दिलेलं आहे आपल्या गिवन डेटामध्ये? 22. आणि मोलेक्युलर वेट किती आहे CO2 चं? CO2 चं मोलेक्युलर वेट पहा. CO2 चं किती आहे? मोलेक्युलर वेट ऑफ CO2 इज हे कार्बन एकच आहे 1 into 12 प्लस 2 into O2 चं 16 म्हणजे किती झालं? 44 ग्रॅम पर मोल. बरोबर. ओके. 44 12 आणि हे ओके 44. या ठिकाणी आपण 4 पुट केलं. हे मोलेक्युलर वेटचे कॅल्क्युलेशन्स तुम्ही प्रॉपरली पाहून घ्या. इझी आहे. ओके. इज इक्वल टू कॅन्सल. सो 1/2 मोल इज युअर आन्सर. समजा 1/2 22 आणि 44. सो हियर इट इज इक्वल टू -2.303. आता आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू. डब्ल्यू मॅक्स किती? 00 आहे तशा व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे ना? ओके. एन ची व्हॅल्यू आहे 1/2. आर ची व्हॅल्यू 8.314 आपल्याला माहित असायला पाहिजे. टी दिलेला आपल्याला 298 log to the base 10 P1 by P2. So what is the value of P1?
here it is 100 किलो पास्कल. आता आपण इथे जर 100 किलो पास्कल ऍज इट इज व्हॅल्यू पुट केली तर उत्तर पण आपलं P2 चं तुमचं कशामध्ये येणार आहे, किलो पास्कल मध्ये येईल. समजलं? सो दिस इज युअर व्हॉट वी से फिलिंग द डेटा, राईट? ओके, नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. या ठिकाणी तुम्ही जर प्रॉपरली हे कॅल्क्युलेशन्स करून घ्या, हे कॅल्क्युलेशन्स करून घ्या, किती येते ते बघा. ओके, कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. डू द कॅल्क्युलेशन्स. आता जर कॅल्क्युलेशन आपण पाहिले 2.303 इंटू 8.314 इंटू 298 अपॉन या आहे 2. ठीक आहे, म्हणजे 1200 इज इक्वल टू मायनस 2852.92 log to the base 10 100 अपॉन P2. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचे आहे. नाव हे इकडे घेऊया, म्हणजे 1200 अपॉन 2852. अपॉन 2852.92. त्यानंतर तुमचं हे होईल 0.4206 इज इक्वल टू log to the base 10 100 अपॉन P2. या ठिकाणी हे आहे मायनस. आता हे मायनस जर काढून टाकायचं असेल त्याला आपण असं लिहू शकतो, काय की 0.4206 इज इक्वल टू log to the base 10 P2 अपॉन 100. ओके, आता कॅल्क्युलेशन्स करा आणि उत्तर काय देते पहा. कॅल्क्युलेशन्स करा आणि उत्तर काय देते पहा. ठीक आहे, आता जर तुम्ही व्यवस्थित पुढे कॅल्क्युलेशन्स केले तर तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. याचा अँटीलॉग घ्या, याचा अँटीलॉग घ्या. हे लॉग आहे ना, मग इथे तुमचं अँटीलॉग 0.4206 is equal to P2 by P1, right? Antilog 0.4206 and antilog 0.0426 काय उत्तर येईल याचं? यस, चेक इट आउट. किंवा तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, समजा ही जरी स्टेप तुम्ही केली नाही तरी सुद्धा हे मायनस आहे की नाही, हे मायनस तुम्ही शिफ्ट इकडे डायरेक्ट करू शकता, म्हणजे असं उत्तर येईल आपल्याला इझिली, राईट? म्हणजे काय होईल पहा तिथं, अँटीलॉग मायनस 0.4206 लॉग टेबल मध्ये पहा आता. ओके, तिथे लिहूया, म्हणजे 100 अपॉन P2. 100 किलो पास्कल, नो प्रॉब्लेम. आता याचा अँटीलॉग किती होतो चेक करा. अँटीलॉग 0.4206, अँटीलॉग चेक करा. बघा अँटीलॉग चेक करून. जर आता लॉग टेबल मध्ये आपण पाहिलं व्यवस्थित तर अँटीलॉग आपल्याला येतोय एक 0.3797 इज इक्वल टू 100 अपॉन P2. बरोबर आहे की नाही? आणि आता जर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे म्हटले तर हे इकडे घेऊन जा. P2 विल बी इक्वल टू 100 अपॉन 0.3797 इज इक्वल टू, सो आन्सर इज 263.4 किलो पास्कल. ओके, आता हे किलो पास्कल का आलं, कारण आपण 100 चेंजेस केलं होतं. तो रेशो टाईप क्वेश्चन आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. सो द आन्सर इज 263.4 किलो जूल. ओके, तुमच्या हे लक्षात आलं का की न्यूमेरिकल्स अशा प्रकारचे सॉल्व्ह करत असताना तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे ना? आता यानंतर मी तुम्हाला न्यूमेरिकल नंबर 3 देणार आहे. आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा आहे पेज नंबर 70 वरती. आता पेज नंबर 70 वरती जायचं आपल्या टेक्स्टबुक मध्ये. आपलं टेक्स्टबुक घ्या आणि त्या टेक्स्टबुक मध्ये तुमचा प्रॉब्लेम नंबर 4.6 आहे, पेज नंबर 70. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ऍज अ असाइनमेंट क्वेश्चन. एकदम सिंपल आहे.
ओके, तुम्हाला मी युनिट कन्व्हर्जन ऑलरेडी सांगितलेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो येऊन जाईल. त्याच्यामध्ये युनिट कन्व्हर्जन आपल्याला पहिला स्टार्टला डीएम क्यूब बारचं आठवतंय का? 1 डीएम क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. पहिलं तुम्हाला उत्तर येऊन जाईल. दुसरं उत्तर आहे डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू 2.303 एनआरटी लॉग टू द बेस 10 लॉग टू द बेस 10 फी2 बाय क्यू1 आणि त्या पूर्णला मायनस साइन द्यायचं. ठीक आहे, तो पण न्यूमेरिकल येऊन जाईल. अशा टाइप मध्ये करायचं. आणि 3 नंबर न्यूमेरिकल त्यांनी दिलेला आहे इनटू द व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये प्रेशर काय असतो? 0. देअरफॉर वर्क ऑब्टेन इन द व्हॅक्यूम इज 0. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबूया. हे 2 न्यूमेरिकल्स तुम्हाला प्रॉपरली समजले असतील तर मी आपल्या ग्रुपवरती जो असाइनमेंट क्वेश्चन शेअर करणार आहे तर तो असाइनमेंट क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. प्लस आपल्या टेक्स्ट बुक मध्ये असणारा पेज नंबर 70 वरती क्वेश्चन नंबर 4.6 हा तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करायचा आहे. हे सर्व केल्यानंतर आज संध्याकाळी आपली झूम वरती लाईव्ह मीटिंग आहे, डाऊट सॉल्व्हिंग मीटिंग. तर आपण ती पाहूया. ओके, म्हणजे त्या झूम मीटिंग मध्ये आपण आपले जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट्स प्रॉपरली क्लिअर करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबतो. विश यू ऑल द बेस्ट.